पण भालचंद्रांचं मन तिथेही काही लागलं नाही. म्हणजे तिथूनही ते गेले. हो, पसार झाले तिथूनही. आणि मग जो त्यांचा प्रवास सुरू झाला तो खऱ्या अर्थाने खडतर होता, एकाकी, आत्मशोधाचा. कसा, म्हणजे काय करायचंय? रोज 20-20 मैल चालायचे, नुसती पायपीट. खायला काय, तर कुणी दिली तर भाकरीचा तुकडा, नाहीतर उपाशी. झोपायला कधी झाडाखाली, कधी एखाद्या देवळात. हा काळ त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या प्रचंड कसोटीचा असणार. नक्कीच. या सगळ्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? बाहेरून शरीर बदललं, पण आतूनही मोठे बदल घडत होते. असं म्हणतात की त्यांची शरीरयष्टी कणखर झाली. पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांची वृत्ती. समर्थ रामदासांच्या शिकवणीचा प्रभाव दिसतो इथे. सकल स्वजन सजावे दुःखामुळे, तेने रघुभजनी लागावे. अच्छा, म्हणजे संकट माणसाला देवाकडे घेऊन जातात, ही भावना. अगदी. आणि या काळात असं म्हणतात की त्यांचं आतून नामस्मरण सतत चालू होतं. बाहेरून हालअपेष्टा, पण आतून साधना सुरू होती. हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे. आणि याच काळात त्यांच्या वागण्यात काही मोठे बदल झाले का, ज्यामुळे लोकांनी त्यांना वेगळी ओळख दिली? हो.